नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी विषयातील व्याकरण विभागातील वचन या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. वचन म्हणजेच संख्या किती आहे ते समजणे. एक की अनेक. नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचवणाऱ्या गुणधर्मास वचन असे म्हणतात. ही वचनाची व्याख्या केली जाते. वचनाचे दोन प्रकार आहेत, एकवचन आणि अनेक वचन. एकवचन म्हणजे जेव्हा एक वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात. म्हणजे वस्तू एकच आहे हे आपणास समजते. उदाहरणार्थ मासा, दरवाजा, मुलगा इत्यादी. यानंतर येते अनेक वचन. अनेक वचन म्हणजे एकापेक्षा अधिक असणारी संख्या. जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेक वचन असे म्हणतात. अनेक वचन म्हणजे येणारी संख्या ही एकापेक्षा अधिक असते. उदाहरणार्थ झाडे, मुली, वह्या इत्यादी. धन्यवाद.